श्री स्वामी समर्थ जीवनाचे सत्य आणि मार्गदर्शन। श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणींमध्ये आयुष्याचे गूढ उलगडणारे विचार सामावलेले आहेत। त्यांचे विचार आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी तसेच मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरतात। या लेखात आपण त्यांच्या विचारांचे विस्तृत विश्लेषण करूया। नशीब आणि विश्वास। श्री स्वामी समर्थ सांगतात की अनेकदा आपले नशीब खराब नसते तर आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो। म्हणूनच कोणावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पारख करणे महत्त्वाचे असते। संबंध टिकवायचे असतील तर काही वेळा गोड बोलावे लागते, पण खरे आणि कायमस्वरूपी नाते टिकवायचे असेल तर स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे। स्पष्ट वक्ते लोकांना कधीकधी कठीण वाटू शकतात, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणे नेहमीच फायदेशीर ठरते। समाधान आणि अपेक्षा। काही लोक आपल्या जीवनात फक्त समाधान मिळवण्यासाठी येतात आणि काही जण स्वार्थासाठी। म्हणून कोणत्या नात्यात आपण गुंतायचे ते समजून घेणे गरजेचे आहे। स्वामी समर्थ सांगतात की जेव्हा आपल्याला काहीही फरक पडत नाही आणि कोणत्याही गोष्टीचे वाईट वाटत नाही, तेव्हा आपली मानसिकता पूर्णपणे स्थिर होते। पैसा, प्रसिद्धी, नाती आणि विश्वास हे सर्व गोष्टी पैशाच्या अधीन असतात। म्हणूनच आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे। परिस्थिती स्वीकारण्याचे महत्त्व। जी परिस्थिती मन स्वीकारते तीच सुख देते। जी परिस्थिती मन स्वीकारत नाही ती दुःख निर्माण करते। म्हणूनच जीवनात आलेल्या प्रत्येक परिस्थितीला स्वीकारण्याची मानसिकता ठेवली पाहिजे। यामुळेच आपल्या जीवनातील संकटे दूर होतात आणि मनःशांती मिळते। विश्वास आणि नाती। विश्वास ठेवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। जोपर्यंत एखादी व्यक्ती आपला विश्वास जपते तोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही। काही लोक तात्पुरत्या गरजेसाठी मदतीचा हात देतात, पण काही जण मनापासून मदत करतात। म्हणून योग्य लोकांना ओळखणे अत्यावश्यक आहे। वास्तविकता आणि दिखावा। या जगात सर्व काही दिखावा असतो। काही लोक आपल्याला प्रेमाचे नाटक दाखवतात, पण प्रत्यक्षात त्यांचे हेतू वेगळे असतात। म्हणूनच जीवनात आलेल्या प्रत्येक नात्याची परीक्षा घेतली पाहिजे आणि कोणत्या नात्यांना महत्त्व द्यायचे ते ठरवले पाहिजे। कष्ट आणि यश। कोणतेही यश सहज मिळत नाही। अपयश आल्यानंतरही प्रयत्न सोडता कामा नये। पूर्णपणे जिंकले तरी देखील शिखरावर कोणताच खजिना नसतो। म्हणूनच प्रत्येक प्रयत्न हा अनुभव देणारा असतो आणि त्यातून शिकणे आवश्यक असते। चांगली माणसे आणि वाईट अनुभव। स्वामी समर्थ सांगतात की साधी, सरळ आणि कोमल मनाची माणसे नेहमीच त्रास सहन करतात। कारण या जगात प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जपणाऱ्या लोकांना वाईट लोक त्रास देतात। त्यामुळे योग्य लोकांचा सहवास शोधा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा। आत्मविश्वास आणि आत्मसन्मान। प्रत्येक नात्याला काही सीमा असतात, पण जेव्हा आत्मसन्मान धोक्यात येतो तेव्हा त्या नात्याला संपवणे योग्य ठरते। आत्मविश्वास टिकवणे आणि स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे। जीवनाच्या व्यस्ततेतून बाहेर पडण्याचा मार्ग। आपल्या आयुष्यातील दुःख, पश्चात्ताप आणि तिरस्कार यांचा विचार करण्यासाठी वेळही मिळत नाही। असे जीवन व्यस्ततेने भरलेले असते। जेव्हा आपण व्यस्त राहतो तेव्हा या नकारात्मक भावना दूर राहतात। जीवनात रिकाम्या व्यक्ती नेहमी दुःखी असतात। त्यामुळे आपल्या वेळेचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे आहे। जीवनातील वास्तव आणि समाजाची मानसिकता। तमाशा नेहमीच खरं मानला जातो आणि दुःखाची खूप जास्त प्रशंसा केली जाते। कधी कधी आनंदाची बातमी फक्त स्वतःपर्यंतच ठेवली पाहिजे, कारण ती बातमी इतरांना आनंदी करेलच असे नाही। लोक आरशात पाहतात, पण त्यांना त्यांचे चरित्र दिसण्याऐवजी केवळ बाह्य रूप दिसते। समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। काही वेळा आपल्यावर अन्याय होतो, पण आपण त्यातून काहीतरी शिकतो। म्हणूनच प्रत्येक कठीण प्रसंग हा जीवनातील एक धडा असतो। एकटेपण आणि नात्यांचे महत्त्व। एखादा एकटा असला तरी तो तितका दुःखी होत नाही जितका तो खोट्या मित्रांसोबत राहून होतो। आपल्याला आवडणारे लोक सहज सापडत नाहीत,
आणि काही लोक केवळ नातेसंबंध निभावण्यासाठीच सोबत राहतात. आपले विचार प्रामाणिक असल्याने काही लोक आपला विरोध करतात. प्रेम कुठल्याही अपघाताइतकेच वेदनादायक असते आणि जर ते योग्य व्यक्तीशी झाले नाही तर ते चांगलेच होईल. मैत्री आणि जीवनातील सत्य. मैत्री करायची असेल तर वेड्या लोकांशी करा, कारण गरज पडल्यावर हुशार लोक देखील मदतीला येणार नाही. रडून दुःख सांगून बदनामी होण्यापेक्षा स्वतःशीच रडून शांत राहणे अधिक योग्य आहे. दुःख असतेच, पण त्यातून शिकण्यासही मिळते. विश्वास हा अत्यंत महाग असतो. तो निर्माण करण्यासाठी पूर्ण आयुष्य लागते, पण नष्ट होण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो. जीवनातील नाती किती महत्त्वाची असतात हे आपण त्यांना गमावल्यावर जाणतो. म्हणूनच आपल्या जवळच्या लोकांची कद्र करावी. जीवनातील नात्यांची जाणीव. कधी कधी लोक तुमच्याकडे पाहतात, पण ते तुम्हाला आवाज देणार नाही. म्हणूनच तुमच्या मनातील आशा जिवंत ठेवा, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही कधीही कल्पना केल्या नव्हत्या. स्टेशनसारखी आपली परिस्थिती आहे. आपल्या भोवती अनेक लोक असतात, पण त्यापैकी आपले कोणीच नसते. नात्यांचे बंध अत्यंत नाजूक असतात, म्हणून ते टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. माणसाने जीवनात सहनशीलता ठेवावी, कारण प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या होतातच असे नाही. स्वतःला ओळखणे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. जर कोणी तुमच्या जवळ असण्याचे महत्त्व ओळखत नसेल तर त्यांना तुमच्यापासून दूर राहण्याची किंमत देखील शिकवा. जर मन नाराज असेल तर संपूर्ण जगातील प्रकाशही विषासारखा वाटतो. अशा व्यक्तीला विचारा जिच्याकडे सर्व काही आहे, पण तरीही तिच्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे. जीवनात प्रत्येकाने स्वतःला ओळखले पाहिजे, कारण आत्मचिंतन केल्याशिवाय आपल्याला आपल्या क्षमता समजत नाहीत. कष्ट आणि यश. धक्के खा, कष्ट करा, पण रिकामे बसून राहू नका. आपल्या जवळची माणसे कधी कधी इतके दुःख देतात की परक्या लोकांचीही लाज वाटू लागते. कठीण परिस्थितीत जीवन शिकवते, पण त्यावेळी साथ देणारे आपले खरे मित्र असतात. कष्टाशिवाय कोणत्याही क्षेत्रात यश मिळत नाही. मेहनतीला पर्याय नाही. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या ध्येयासाठी परिश्रम घेतले पाहिजे. ज्ञान आणि अनुभव यांचे महत्त्व. दुःख आल्यानंतर मनुष्य जितका वर जाऊ शकतो तितके तो केवळ ज्ञानाने जाऊ शकत नाही. काही नातींना फारशी किंमत नसते, पण ती नाती जीवनासाठी महत्त्वाची असतात. क्षमा फक्त सुखी लोक करतात, पण दुःखी लोक मात्र क्षमा देत नाही. अत्यंत हुशार माणूसही कधी ना कधी कोठे तरी अपयशी ठरतो. अनुभव आणि ज्ञान हेच माणसाला खरी समज देतात. म्हणून प्रत्येकाने नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सन्मान आणि सत्य. सन्मानासाठी लढा द्यावा, पण खोट्या मार्गाचा अवलंब करू नये. हक्कांसाठी प्रयत्न करा, पण ज्या गोष्टींवर तुमचा अधिकार नाही त्यांचा मोह करू नका. घट्ट नाती टिकवण्याचा प्रयत्न करा, कारण अशी नाती तुम्हाला बांधून ठेवतात आणि दुःख देणारे इतर कोणीच नसते. सत्याचा मार्ग कधीही सोडू नका, कारण शेवटी सत्यच जिंकते. समाजात आपले स्थान निर्माण करण्यासाठी सत्यनिष्ठा आवश्यक आहे. मृत्यू आणि जीवनाचा विचार. मृत्यूनंतर 4 खांदे नक्कीच मिळतात, पण आयुष्यभर आपल्यासोबत राहणारे कमी असतात. त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाची किंमत ओळखा आणि त्याचा योग्य उपयोग करा. जीवन क्षणभंगुर आहे, म्हणूनच प्रत्येकाने आपला वेळ सत्कारणी लावावा. माणसाने चांगले कर्म केले तरच त्याचे नाव अजरामर राहते. जीवनाचा योग्य उपयोग करून समाजासाठी काहीतरी चांगले करावे. जीवन ही एक रहस्यमय यात्रा आहे. या यात्रेमध्ये आपल्याला अनेक चांगल्या वाईट अनुभवांचा सामना करावा लागतो. काही लोक आपल्या प्रवासात सोबत राहतात, तर काही लोक वेळ येताच निघून जातात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, पण त्यातून शिकण्याची तयारी असली तरच आपण पुढे जाऊ शकतो. हा लेख जीवनातील महत्त्वाच्या पैलूंवर, संघर्षांवर, नातेसंबंधांवर आणि स्वतःच्या शोधावर आधारित आहे. जीवनातील संघर्ष आणि त्यांचा अर्थ. संघर्षाशिवाय जीवन नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो.
काही लोक जन्मतःच सुखी परिस्थितीत जन्म घेतात, तर काहींना स्वतःची वाट स्वतःच शोधावी लागते. जीवन म्हणजे सततचा संघर्ष आणि त्यातून शिकत पुढे जाणे. जर संघर्ष नसेल तर आयुष्याला खरी चवही येत नाही. संकटे येतात, तोडून जातात, पण त्यातून उभारून पुन्हा उभे राहणे हेच खरे जीवन आहे. संघर्षातून घडणारी व्यक्तिमत्वे. ज्यांनी हार मानली ते संपले. काही लोक आयुष्यात आलेल्या अडचणींना पाहून लगेच खचून जातात. ते हताश होतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्नच करत नाहीत. संघर्ष स्वीकारणारे विजयी होतात. जे लोक अडचणींना संधी मानतात ते नेहमीच यशस्वी होतात. ते कठीण प्रसंगांना सामोरे जातात, स्वतःला मजबूत करतात आणि पुढे जात राहतात. संघर्ष म्हणजे संधी. संघर्ष हे केवळ दुःख देण्यासाठी नसतात, तर ते आपल्याला नवीन गोष्टी शिकवण्यासाठी असतात. जीवनात आलेली प्रत्येक अडचण आपल्याला पुढे जाण्यासाठी काहीतरी शिकवते. त्यामुळे संघर्षांचा द्वेष करू नका, त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. नात्यांचे वास्तव आणि जीवनातील संबंध. संपूर्ण आयुष्यात टिकणारी नाती विरळच. नाती दोन प्रकारची असतात, एक अशी जी आयुष्यभर टिकतात आणि दुसरी अशी जी गरजेनुसार येतात आणि जातात. अनेकदा आपण कोणाला आपल्या आयुष्याचा भाग मानतो, पण वेळ आली की तेच लोक आपल्याला सोडून जातात. खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा आपण कठीण परिस्थितीत असतो. खरी नाती कशी ओळखावी. कठीण परिस्थितीत जो तुम्हाला साथ देतो तो खरा मित्र. स्वतःच्या स्वार्थासाठी जो फक्त तुमच्याकडे असतो तो केवळ संधी साधू. जो तुम्हाला सुधारण्यास मदत करतो तो खरा आपला माणूस. स्वार्थी व्यक्तींपासून सावध राहा. काही लोक फक्त आपला फायदा बघतात. जेव्हा त्यांना आपली गरज भासते तेव्हा ते आपल्याजवळ असतात, पण गरज संपली की ते निघून जातात. अशा व्यक्तींना ओळखून त्यांच्यापासून लांब राहणे योग्य ठरते. नाती आणि विश्वास. आजकाल विश्वास हा फार महत्त्वाचा विषय आहे. लोक सहज विश्वासघात करतात, पण आपण आपला विश्वास कुणावर ठेवायचा हे काळजीपूर्वक ठरवायला हवे. नातेसंबंध टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न आवश्यक असतात. वेळेचे महत्त्व आणि तिचा योग्य वापर. वेळेचा अपव्यय करू नका. वेळ ही अमूल्य आहे. ती एकदा गेली की पुन्हा परत येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा योग्य वापर करायला हवा. अनेक लोक संधी येईपर्यंत थांबतात, पण जे लोक संधी स्वतः तयार करतात तेच खरे यशस्वी होतात. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे. निरर्थक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. आयुष्यात वेळेचे महत्त्व. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि करायच्या गोष्टी खूप आहेत. जर आज वेळ वाया घालवली तर उद्या ती पुन्हा मिळणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करायला हवा. आत्मशोध आणि स्वतःला समजून घेणे. स्वतःचा शोध कसा घ्यावा. आपल्याला जगाकडून काय हवे आहे हे समजून घेण्यासाठी आधी स्वतःला समजून घेणे गरजेचे आहे. स्वतःबद्दल विचार करा. आपले गुण दोष ओळखा आणि त्यावर काम करा. आत्मशोधाच्या प्रक्रियेत खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. स्वतःशी प्रामाणिक राहा. स्वतःला वेळ द्या. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. स्वतःच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. एकटेपणाचा स्वीकार. जेव्हा सगळे लोक आपल्याला सोडून जातात तेव्हा आपण एकटेपणाचा स्वीकार केला पाहिजे. एकटे राहण्याचा अर्थ दुःखी होणे असा नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ देणे असा आहे. एकटेपणा आपल्याला स्वतःला ओळखण्याची संधी देतो. स्वतःसाठी जगणे. आपण आयुष्यभर दुसऱ्यांसाठी जगतो, त्यांची मर्जी राखतो, पण आपण स्वतःसाठी जगायला विसरतो. त्यामुळे कधीतरी स्वतःसाठीही काहीतरी करायला हवे. स्वतःच्या आनंदासाठी जगण्याचा निर्णय घेतल्यास आयुष्य अधिक सुंदर होईल. जीवनाची अंतिम शिकवण. कधीही हार मानू नका. कितीही कठीण परिस्थिती आली तरी हार मानू नका. जीवनातील सर्वच संकटे तात्पुरती असतात,
कोणत्याही संकटामुळे आपली मुले आणि आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आपली संधी स्वतः तयार करा. जीवनात कोणीच आपल्यासाठी संधी आणून देत नाही, त्या स्वतः शोधाव्या लागतात. मेहनत करा आणि आपल्या ध्येयांसाठी सातत्याने प्रयत्न करा. शेवटचा विचार. जीवन ही एक मोठी कहाणी आहे. या कहाणीत आनंद, दुःख, प्रेम, संघर्ष सगळे असते. त्यामुळे या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जोपर्यंत तुम्ही जिंकलो नाही तोपर्यंत लढत राहा. खरे बोलणाऱ्यांची किंमत आणि विश्वास. खरे बोलणारे लोक नेहमीच सत्याच्या मार्गावर चालत असतात. तत्वे आणि विश्वास जर वेगळे नसते तर या दुनियेत कोणीही आस्तिक किंवा नास्तिक राहिले नसते, तर प्रत्येक जण वास्तविक असता. म्हणूनच कुणी केलेला उपकार कितीही लहान असला तरी तो विसरू नका आणि आपण केलेल्या उपकारांचे प्रदर्शन कधीही करू नका. आपल्या आयुष्यात आपण अनेक लोकांना भेटतो. काही जण आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, तर काही फक्त आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. खरे मित्र तेच असतात जे आपल्याला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाही. ते सत्य सांगण्यास मागे पुढे पाहत नाहीत. सत्य कटू असले तरी ते स्वीकारायला हवे. अहंकाराचा नाश आणि जीवनाचे वास्तव. गर्व करू नका, कारण उच्च मजल्यावरून खाली कोसळायला वेळ लागत नाही. समाज आपल्याला नाव ठेवतो, पण खरे तर लोक एकमेकांवर जलतात. चेहऱ्यांची अदलाबदल होत राहते, आरसे बदलत राहतात आणि शब्दांचे अर्थ बदलत राहतात. रस्त्याने साथ दिली नाही, यशानेही वाट पाहिली नाही. त्यामुळे स्वतःच्या अपेक्षांची चेष्टा होण्यापेक्षा आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. जीवन हे अशा घटनांनी भरलेले असते ज्या आपल्याला शिकवतात. यश मिळाले तरी अहंकार आला नाही पाहिजे आणि अपयश आले तरी निराश होऊन थांबू नये. सगळं काही एकाच क्षणात बदलू शकतं. म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून शिकायचं असतं. जीवनातील नातेसंबंध आणि अपेक्षा. काही व्यक्ती आपल्या विशेष असतात, पण त्यांनाच आपल्यापासून लांब राहायचे असते. जीवनात थोडा रिकामेपणा असला तरी तो अस्वस्थ करणारा असतो, कारण काही लोक दाखवतात की ते आनंदी आहेत, पण ते खरे नसते. संयम राखायला शिकले की आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा विसरल्या जातात. स्वप्न तुटली तरी चालेल, पण त्याच्यावर अवलंबून राहू नये. जीवनात अपेक्षा ठेवणे साहजिक आहे, पण अति अपेक्षा दुःखाला निमंत्रण देतात. प्रत्येक नात्यात विश्वास आणि पारदर्शकता असणे महत्त्वाचे आहे. जर आपण कोणावर जास्तीचा विश्वास ठेवला आणि तो तुटला, तर मनाला खूप मोठा धक्का बसतो. म्हणूनच नात्यांमध्ये समतोल साधायला हवा. नात्यांमधील विश्वास आणि तडजोड. लोक म्हणतात, त्यांच्याशी बोला ज्यांच्याशी बोलायला तुम्हाला आवडते. पण खरी गोष्ट अशी आहे की त्यांच्याशी बोला ज्यांना तुमच्याशी बोलायला आवडते. कारण ज्या व्यक्तीवर तुम्ही सर्वाधिक मोह करता, तोच व्यक्ती तुम्हाला सर्वाधिक त्रास देऊ शकतो. म्हणूनच ज्या लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्याशी कधीही खोटे बोलू नका. कारण परिस्थिती चांगली असेल तर लोक तुमच्याकडून उधार मागतील, आणि जर परिस्थिती वाईट असेल तर तुमचा सन्मानही करणार नाहीत. म्हणूनच सुखदुःख आपल्या मनातच ठेवावे. जीवनातून शिकण्यासारख्या गोष्टी. मित्रांनो, फळांकडून शिकायला हवे, कारण त्यांना मीठ लावले तरी त्यांची गोडी वाढते. पण माणूस कितीही गोड खाल्ले तरी तो इतरांना विष देत असतो. आपण नेहमी याचा विचार करतो की आपल्या बोलण्याने कोणाला वाईट वाटू नये, पण समोरच्यांनी कधी असा विचार केला आहे का की त्यांच्या बोलण्याने आपल्याला वाईट वाटते? जीवनातून शिकायचं झालं तर प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. संकटे येतात आणि जातात, पण ती आपल्याला काहीतरी शिकवून जातात. गोष्टी मनात ठेवण्याचे महत्त्व. कधी कधी विनोदाच्या आडून लोक आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. पण आयुष्यात एक गोष्ट शिकायला मिळाली आहे, भाव असोत किंवा मित्र असोत, काही गोष्टी फक्त स्वतःपर्यंतच ठेवल्या पाहिजे. कारण प्रत्येकाला आपल्या डोळ्यातील पाणी आणि मनातील कहाणी समजतेच असे नाही. आयुष्याचा टप्पा आणि नव्या सुरुवाती. आयुष्य आपल्याला अशा टप्प्यावर नेऊन ठेवते जिथून नवीन सुरुवात होऊ शकते.
काही लोक म्हणतात की माझे मन दगडासारखे कठीण आहे, म्हणूनच मला पीडाही जाणवत नाही. पण त्यांना काय सांगावे? मला काय येते आणि काय येत नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मात्र एवढे नक्की आहे की मला वेळेनुसार बदलता येते. जीवनातील संघर्ष आणि ध्येय. जीवनात संघर्ष अट आहे. संघर्षाशिवाय यश मिळत नाही. आपल्याला जीवनात अनेक अडथळे पार करावे लागतात, पण त्यातूनच आपले व्यक्तिमत्व घडते. कोणत्याही गोष्टीचा नकारात्मक विचार न करता पुढे जाणे महत्त्वाचे आहे. आपण जोपर्यंत आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम करत नाही, तोपर्यंत आपण यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही. म्हणूनच स्वतःवर विश्वास ठेवा, योग्य दिशा ठरवा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करा. मनुष्याची पराधीनता आणि आत्मविकास. आजकालच्या डिजिटल युगात लोक इंटरनेटवर सर्व माहिती शोधत असतात. गुगल आणि इतर ऑनलाईन साधनांचा वापर करून लोक त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. तथापि मनुष्याच्या आतल्या गाभ्यात गहन विचार आणि शोध असतो, जो कधी कधी केवळ बाह्य साधनांवर आधारित असलेले उत्तर मिळवून पूर्ण होत नाही. मनुष्याच्या अंतरात्म्याशी संबंधित अनेक मुद्दे, त्याचे मन आणि त्याचे अस्तित्व हे केवळ तंत्रज्ञानाच्या मदतीने समजून घेतले जाऊ शकत नाही. हे सांगण्यासाठी आपले मन दगडाप्रमाणे ठोस आहे या प्रकारे व्यक्त केले गेले आहे, ज्याचे अर्थ वेगवेगळ्या लोकांमध्ये बदलू शकतात. जेव्हा आपण स्वतःला बदलण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या अंतर्मनाची आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते. इतर लोक जेव्हा आपल्याला समजून घेत नाहीत, तेव्हा आपल्या मनाच्या साचलेल्या विचारांचा तपास करणं आवश्यक आहे. तथापि बदल नेहमीच सहज होत नाही आणि त्यामुळे आपल्याला जीवनातील संघर्षांशी जुळवून घेतले पाहिजे. व्यक्तीने सदैव त्याच्या विश्वासावर खंबीर राहून आणि कधीही बदलता त्याच्या सत्यतेचे पालन करणे आवश्यक आहे. निष्ठा, इमानदारी आणि विश्वास. गुगलवर सर्व काही मिळवता येते असे अनेक लोक सांगतात. पण एक गोष्ट निश्चित आहे की आपल्याला जेव्हा निष्ठा आणि इमानदारी मिळवायची असेल, तेव्हा त्या बाबतीत लोकांच्या वास्तविक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्याला त्या सर्व गोष्टी समजाव्या लागतात, ज्यामुळे आपले अस्तित्व अधिक आशावादी बनवता येईल. इतरांना दिलेली इमानदारी आणि विश्वास हाच एक मार्ग आहे ज्यामुळे आपले जीवन साधक आणि उज्ज्वल होऊ शकते. कधी कधी लोक आपल्याला विचारतात की तुम्ही इतके कठीण प्रयत्न करत असाल तरी तुम्ही स्वतःला बदलत का नाही. त्याच उत्तरामुळे पुढे एक महत्त्वाची गोष्ट उघड होते. जसे इतरांना आपले मन समजून घ्यावे लागते, तसेच आपल्या मनालाही समजून घ्या. विश्वास आणि प्रेमाचे सत्य. वयाच्या प्रत्येक वळणावर प्रेम आणि विश्वास महत्त्वपूर्ण आहे. हे वाक्य अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. प्रेम आणि विश्वास हे दोन मुख्य घटक आहेत जे आपल्याला आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात. त्या दरम्यान अनेक लोक आपल्या आसपास असलेल्या इतरांच्या अनुभवांवर विश्वास ठेवण्याची वेळ घेतात, पण जेव्हा आपल्याला आत्मविश्वासाची आवश्यकता असते, तेव्हा त्याच विश्वासावर आधारित जीवन सुरू करणे महत्त्वाचे आहे. प्रेम आणि विश्वास हे आपल्याला इतर लोकांच्या जीवनात आणि आपल्या स्वतःच्या जीवनात वाढवण्याचे साधन असू शकतात. जेव्हा आपल्याला स्वतःला साकारत असताना इतरांच्या आशीर्वादाची आवश्यकता असते, तेव्हा त्यांचे प्रामाणिक प्रेम आणि विश्वास साक्षात्कार करतो. लोक कधी कधी आपल्यावर प्रेम करायला विसरतात, पण या परिस्थितीत आपल्याला ते शोधणे आवश्यक आहे. मनुष्याच्या संघर्षांची गहनता आणि ते कसे बदलू शकतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष आणि संघर्षाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. जेव्हा आयुष्यात वाईट प्रसंग येतात, तेव्हा अनेक लोक एकमेकांना सोडून जातात. अशी एक स्थिती होती जिथे लोकांसोबत असलेल्या विश्वासाच्या धाग्यांचा अस्तित्व प्रगल्भ होतो. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की संघर्ष हे केवळ बाह्य गोष्टीं समजून ते आपल्या आतल्या धैर्याच्या परिणामामुळे होत असतात. अशा प्रकारे जीवनातील संघर्ष काय असेल तर आपल्याला चुकता चुकता शिकता येईल. आपल्याला आपले ध्येय, आपली दिशा आणि ते कसे प्राप्त करावं हे कळल्यास संघर्ष स्वतःच एक फायद्याचा भाग बनतो. आध्यात्मिक मार्गदर्शन आणि नात्यांचे खरे रूप.
जीवनात कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण स्वतःला परके झाल्यासारखं अनुभवतो. वास्तविकता म्हणजे लोक एकमेकांना आपल्या वेगवेगळ्या साच्यातून कधी कधी समजून घेत नाहीत आणि ते कधी कधी आपल्या सहकार्याची कमी करत असतात. परंतु जीवनाच्या सर्व वळणांवर विश्वास ठेवला आणि प्रत्येक नात्याची खरी महत्त्वता लक्षात घेतल्यास आपण तीच सत्यता शोधू शकतो. एकाकीपण आणि आत्मविश्वास हे दोन्ही त्या धाग्यांमध्ये समाविष्ट आहेत ज्या आपल्याला अंतर्मनाच्या दृष्टिकोनातून जगायला शिकवतात. जीवनातील प्रत्येक नातं आणि संघर्ष या बदलातून फुलतो आणि त्याच वेळी हे केवळ आपल्यालाच नाही तर इतरांनाही त्यांच्या आत्मविकासाच्या प्रवासात मदत करतात. कष्ट आणि त्यातून मिळालेला आदर्श. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात कठीण कष्ट घेणं आणि त्यातून मिळालेला आदर्श मानवी जीवनाला अधिक सशक्त बनवतो. पोपट मिरची खाऊन गोड बोलतो असं म्हटलं जातं, परंतु त्याचा अर्थ हा आहे की जेव्हा आपण परिस्थितीला तोंड देत असतो तेव्हा आपल्या वागणुकीत आणि शब्दांत गोडवा असावा लागतो. म्हणजेच जीवनाच्या कठीण प्रसंगात असलेल्या लोकांची साक्षात्कार करण्यासाठी आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी निष्ठा आणि शुद्धतेचा अवलंब केला जातो. कधी कधी आपण आपल्या जीवनाच्या संघर्षातून फारच शिकतो आणि ते आपल्याला समृद्ध बनवतात. स्वामी समर्थ महाराजांचा जीवनातील दृष्टिकोन. स्वामी समर्थ महाराजांचा जीवनातील दृष्टिकोन हा अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक होता. ते नेहमी म्हणायचे, संपूर्ण जीवन हे एक पाठशाळा आहे आणि प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. स्वामी समर्थ महाराज हे अत्यंत साधे पण प्रगल्भ होते. त्यांचे विचार सर्वांना सहजपणे समजावून सांगता येणारे होते, पण त्यांचे जीवन एक खुलं शाळा होतं ज्यामध्ये शालेय जीवनाच्या बाहेरही विविध शिकवणी होत्या. त्यांनी आपल्या अनुयायांना नेहमीच आपली स्वप्न आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली. ते सांगायचे की जीवनातच प्रत्येक गोष्टीसाठी परिश्रम हवे आहे. जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला तुमच्या मार्गावर आनंद मिळेल. स्वामींच्या या विचारांच्या आधारे जीवनाच्या प्रत्येक अंगावर त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन स्पष्टपणे उमटतो. आत्मविश्वास आणि श्रद्धा. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणींचा मुख्य गाभा आत्मविश्वास आणि श्रद्धा यांच्यामध्ये आहे. ते नेहमी म्हणायचे, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आपल्या जीवनात सर्व संकटांचे निवारण आपणच करू शकतो. स्वामी समर्थ महाराज हे एक अशी व्यक्तिमत्व होती जे प्रत्येक भक्ताला आत्मविश्वास आणि श्रद्धा यांचा संगम घडवून द्यायचे. आत्मविश्वास हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णयावर प्रभाव टाकतो. स्वामींच्या शिकवणींनुसार आत्मविश्वास साधण्यासाठी आपल्याला पाऊल पाऊल ठरवून चालावं लागतं. फक्त आत्मविश्वास ठेवल्यानेच आपल्याला जीवनातील समस्यांवर मात करता येते. तसेच श्रद्धा ही एक तत्वज्ञान आहे जी आपल्या जीवनाला दिशा देते. स्वामी समर्थ महाराजांचे हे विचार प्रत्येक भक्ताला आपल्या जीवनात श्रद्धा आणि विश्वासाच्या गाढ बंधनांमध्ये बांधून ठेवतात. स्वामी समर्थ महाराज हे एक उदाहरण होते की श्रद्धेच्या मदतीने मोठे बदल होऊ शकतात. सेवा आणि त्याचे महत्त्व. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीत सेवा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ते नेहमी म्हणायचे की सेवा करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परिश्रमाची आवश्यकता नाही, तुमचं हृदय आणि मन शुद्ध असायला हवं. स्वामींच्या शिकवणींमध्ये सेवा एक धर्म आहे. ते विश्वास ठेवत होते की ज्याच्यात सेवा करण्याची भावना असते त्याच्या जीवनात सुख आणि शांती येते. स्वामींच्या शिकवणींनुसार सेवा केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळते आणि आपले जीवन एक खूप सुंदर अनुभव बनते. त्यांच्या जीवनात सेवा ही एक अमूल्य मूल्य होती. ते जरी आपल्या भक्तांसाठी नियमितपणे अन्नदान करीत असले तरी ते स्वतः केवळ आपल्या कृतीतूनच सेवा करीत होते. आयुष्याची ध्येयाची दिशा. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाची महत्त्वाची शिकवण म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपला ध्येय ठरवायला पाहिजे. ते सांगायचे की आपला ध्येय काय आहे हे समजून घेतल्यावर ते साधण्यासाठी कठोर परिश्रम करा. स्वामी समर्थ महाराजांना यशाच्या खूप महत्त्वाचा अंश त्यांच्या कष्टांमध्ये असतो. त्यांचे जीवन हे प्रेरणादायक आहे. त्यांनी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांवर मात केली पण कधीही हार मानली नाही.
त्यांच्या ध्येयावर ठाम राहून आणि त्यांच्या शिकवणीनुसार कार्य केल्याने प्रत्येकाने आपल्या जीवनाला अधिक यशस्वी बनवू शकतो. स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे यशस्वी जीवनाचे एक प्रतीक आहे. सत्य आणि नीतिमत्ता. स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांमध्ये सत्य आणि नीतिमत्ता यांचा महत्त्वपूर्ण स्थान आहे. ते नेहमी सांगायचे की सत्याचे पालन करा आणि शुद्धतेच्या मार्गावर चालत राहा. स्वामींच्या शिकवणीनुसार सत्य हे एक असा तत्व आहे ज्यावर प्रत्येक व्यक्तीला विश्वास ठेवावा लागतो. सत्याचे पालन केल्याने जीवनातील सर्व संकटे आणि आव्हाने दूर होतात. नीतिमत्तेच्या मार्गावर चालताना आपल्याला आपल्या कार्यातील निष्कलंकता आणि साधेपणा राखावा लागतो. स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीनुसार जीवनात नीतिमत्तेचे पालन अत्यंत महत्त्वाचे आहे. ते सांगायचे की जर तुम्ही नीतिमत्ता आणि सत्याचे पालन केलात तर तुमचे जीवन खूप सुंदर होईल. दुःख आणि सुख. स्वामी समर्थ महाराजांचे विचार हे जीवनाच्या दुःख आणि सुखाशी संबंधित होते. ते नेहमी म्हणायचे की जीवनात दुःख येईलच, पण तेच दुःख आपल्याला समृद्धीचा मार्ग दाखवते. स्वामी समर्थ महाराजांचे जीवन हे दुःख आणि सुखाच्या मिश्रणाचे उदाहरण आहे. त्यांनी आपल्या जीवनातील दुःखावर कधीही तडजोड केली नाही आणि त्यांना जीवनातील प्रत्येक संधीला एक शिक्षण मानलं. स्वामींच्या शिकवणीनुसार दुःख हे आपल्याला जीवनाच्या सत्याशी समरस होण्याचा एक मार्ग आहे. त्याचप्रमाणे सुखही एक असे अनुभव आहे जे आत्म्याला शांतता आणि आनंद देते. अंतःकरणाची शुद्धता. स्वामी समर्थ महाराजांचे एक प्रमुख तत्व म्हणजे अंतःकरणाची शुद्धता. ते नेहमी सांगायचे की तुमचं अंतःकरण शुद्ध असलं की तुमच्या जीवनातील सर्व समस्यांवर आपोआप उत्तर मिळेल. अंतःकरणाची शुद्धता ही एक आध्यात्मिक अवस्था आहे जी आपल्या सर्व कृतींवर प्रभाव टाकते. स्वामींच्या शिकवणीनुसार जेव्हा आपण आपल्या हृदयाशी आणि अंतःकरणाशी सुसंवाद साधतो तेव्हा आपल्याला जीवनाची खरी समज येते. त्यांच्या शिकवणींच्या आधारावर अंतःकरणाची शुद्धता साधून जीवनातील प्रत्येक गोष्टीचे मूल्य समजून घेतले जाते. हे जीवनातील सर्व प्रकारच्या संघर्षांना सुसंस्कृत आणि सुखकर बनवते. श्री स्वामी समर्थांची जीवनगाथा एक सविस्तर विश्लेषण. श्री स्वामी समर्थ हे एक अवतारी पुरुष होते ज्यांच्या जीवनावर आणि शिकवणींवर लाखो लोकांचे विश्वास आणि श्रद्धा आधारित आहे. त्यांचा जीवनमार्ग, त्यांच्या विचारसरणीचे महत्त्व आणि त्यांच्याकडून मिळालेल्या आशीर्वादाने समाजाच्या अनेक भागांमध्ये परिवर्तन घडवले आहे. स्वामींच्या शिक्षणांचा तपशीलवार अभ्यास केल्यास त्यांच्या शिकवणींमुळे लोकांची मानसिकता बदलली आहे आणि आजही ते त्यांच्या कार्यांमुळे जिवंत आहेत. स्वामींच्या जीवनाची ओळख. श्री स्वामी समर्थांचा जन्म महत्त्वपूर्ण होता कारण त्यांच्या जन्माने आध्यात्मिक जगात एक नवीन युग सुरू केले. स्वामींच्या जीवनावर अनेक गोड किस्से आहेत ज्यात त्यांच्या चमत्कारी कार्यांवर प्रकाश पडतो. त्यांच्या जीवनातील प्रसंग हे केवळ त्यांच्या कर्तृत्वाचे प्रतीकच नाही तर एक सजीव प्रेरणा म्हणूनही काम करतात. स्वामींच्या जीवनाचा प्रमुख उद्देश हे होते की लोकांना सच्च्या आध्यात्मिकतेचा आणि जीवनाच्या गोडीचे महत्त्व कळावे. स्वामींच्या कडून घेतलेल्या शिक्षांमुळे त्यांच्या अनुयायांनी विविध जीवनशक्ती प्राप्त केली आहे ज्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष जीवनात मोठा बदल घडला आहे. स्वामींच्या शिक्षणांचा प्रभाव. स्वामींच्या जीवनातील शिक्षण म्हणजे केवळ धार्मिक उपदेश नाही तर एक जीवनदृष्टी आहे. स्वामींचा मुख्य संदेश होता समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान मान देणे. स्वामींच्या शिकवणींमध्ये एक आदर्श आहे की प्रत्येकाने इतरांच्या मदतीला धावावे आणि त्यांच्या सोबत सहकार्य करावे. स्वामींचा एक महत्त्वाचा उपदेश म्हणजे क्षण आणि धीराने काम करा. याचा अर्थ असा की जेव्हा आपण कार्य करत असतो तेव्हा ते प्रामाणिकपणे, समर्पणाने आणि तात्पुरते कष्ट करत असावे. स्वामींनी शिकवले की कोणताही कार्य छोटा किंवा मोठा असू शकतो पण तो ईश्वराचे कार्य असल्याचे जाणीव ठेवा. स्वामींच्या चमत्कारी कार्यांचा प्रभाव. स्वामींचे चमत्कारी कार्य हे त्या काळातील लोकांसाठी एक अद्भुत अनुभव होता. त्यांच्याकडे असलेली औषधी शक्ती, दिव्य दर्शने आणि लोकांच्या समस्यांना त्वरित समाधान देण्याची क्षमता हे त्यांच्या कार्याचे मुख्य गाभे होते.
हे सर्व कार्य त्यांच्यासाठी फक्त दिव्य कार्य होते, पण त्याचबरोबर त्यांच्या अनुयायांसाठी जीवनातील अवघड प्रसंगातून मार्गदर्शन होण्याचा एक मार्ग ठरले. श्री स्वामी समर्थांच्या चमत्कारी कार्यांचे अनेक उदाहरणे आहेत ज्या लोकांच्या आयुष्यात गोड बदल घडवतात. एक प्रमुख उदाहरण म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने अनेक लोकांच्या अपंगतेतून मुक्तता झाली. स्वामींच्या कृपेने अनेक व्यक्तींना त्यांच्या जीवनातील संघर्षातून जिंकण्याची प्रेरणा मिळाली आहे. श्री स्वामी समर्थांचा समाजसेवा दृष्टिकोन. स्वामींचा दृष्टिकोन समाजसेवेचा होता. त्यांना विश्वास होता की समाजातील प्रत्येक व्यक्तीला मदतीची आवश्यकता असते आणि त्यांच्या जीवनात आध्यात्मिक जागृतीला स्थान देणारी सेवा महत्त्वाची आहे. स्वामींचा विचार होता की ज्या लोकांना दुःख भोगावे लागते त्यांना त्यांचा मार्गदर्शन, आशीर्वाद आणि मदत दिली पाहिजे. स्वामींच्या शिकवणींमध्ये जीवनाचे साधे आणि सुंदर तत्व होते. समाजातील गरीब, निर्धन आणि दुःखी लोकांसाठी स्वामींच्या मार्गदर्शनाने अनेकांनी सुसंस्कृत जीवन जगायला सुरुवात केली. त्यांच्याकडून मिळालेल्या आशीर्वादाने लोकांना जीवनाच्या खऱ्या अर्थाचा शोध लागला. स्वामींच्या कार्याचे आधुनिक जीवनावर प्रभाव. आजही स्वामींच्या शिकवणींचा प्रभाव जास्त महत्त्वपूर्ण आहे. श्री स्वामी समर्थांनी दिलेले तत्वज्ञान आणि आशीर्वाद आजच्या काळात लोकांच्या जीवनात कार्यरत आहे. त्यांची शिकवणी केवळ आध्यात्मिकतेशी संबंधित नसून तिला मानवी जीवनाच्या सर्व अंगांमध्ये लागू करता येते. स्वामींच्या उपदेशांचा आणि मार्गदर्शनाचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवरही स्पष्ट दिसून येतो. त्यांची शिक्षणे, कार्य आणि मार्गदर्शन हे एक संकेत देतात की जीवनाच्या सुसंस्कृततेसाठी तसेच समाजासाठी योग्य दिशेने पुढे जाण्याचा मार्ग कसा असावा. निष्कर्ष. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद. श्री स्वामी समर्थांचे जीवन हे केवळ एक इतिहास नाही तर एक प्रेरणा आहे. त्यांच्या शिकवणींनी, आशीर्वादांनी आणि कार्यांनी अनेक लोकांचे जीवन बदलले. आजही त्यांचे कार्य आपल्या जीवनात उभे आहे. त्यांच्या कृपेने प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. स्वामींचा संदेश सर्वांसाठी एक पथदर्शक आहे. स्वामी सांगतात की ह्या शब्दांमध्ये खरे जीवन आणि आध्यात्मिक उन्नतीचे गूढ आहे. ते केवळ एक मार्गदर्शन नाही तर एक आशीर्वाद आहे जे आपल्याला आत्मसाक्षात्कार आणि जीवनातील संघर्षांवर विजय मिळविण्याची प्रेरणा देतो. श्री स्वामी समर्थांचे जीवन, कार्य आणि शिकवणी आपल्याला प्रत्येक क्षणी त्यांच्या आशीर्वादाने उंचावर नेण्यासाठी प्रेरित करतात. त्यांच्या शिकवणींच्या आधारावर आपण आपल्या जीवनाचे उद्दिष्ट साधू शकतो आणि एक आदर्श जीवन जगू शकतो. जय जय स्वामी समर्थ.